Okay, so accuracy of the thermistor, it should be 10 raised to minus 4 degree Celsius. म्हणजेच काय की 10 raised to minus 4 degree Celsius जर टेम्परेचर चेंज झाला तर that also could be measured by थर्मिस्टर. तर एवढी अॅक्युरसी त्या थर्मिस्टरची असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला अगदी लहान बारीक चेंज जरी झाला त्या एन्थाल्पी ऑफ रिएक्शन मध्ये किंवा हीट ऑफ रिएक्शन मध्ये तर तो बेसिकली तुमचं मशीन डिटरमाइन करेल. एवढं मशीन तुम्हाला अॅक्युरेट यूज करावं लागतं हे टायट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी. कारण बेसिकली तुम्हाला एक लक्षात आलं की टेम्परेचर चेंज किती असणार आहे तर 0.1 to the 0.2 डिग्री सेल्सिअस एवढंच असणार आहे. तर मेथोडॉलॉजी कळाली. काय करणार तुम्ही एनालाइटचा फ्लास्क घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एनालाइट घेणार आहे. एनालाइट किती घ्यायचं की जेणेकरून तुमचं टायट्रंट हे जास्तीत जास्त 3 ml लागेल एवढंच एनालाइट घ्यायचं. त्याच्यानंतर तुमच्या एनालाइटचं टेम्परेचर आणि टायट्रंटचं टेम्परेचर या दोघांमधल्या टेम्परेचरचा डिफरन्स हा 0.2 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त नसावा. त्याच्यानंतर टायट्रेशन सुरू करायचं. टायट्रेशन सुरू करताना टायट्रेशनचा जो फ्लो रेट आहे तो 0.1 to the 1 ml पर मिनिट एवढा मेंटेन करायचा. 0.1 to the 1 ml पर मिनिट सोल्युशन तुमचं डिस्पेन्स झालं म्हणजे डिस्पॅच झालं पाहिजे. तर एवढ्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे की तो रेट जो आहे फ्लो रेट तो ऍडजस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा कुठपर्यंत तुम्हाला फ्लो ऍडजस्ट करायचा आहे until the completion of the reaction is indicated by change in the temperature. म्हणजे तुमचं मशीन तुम्हाला सांगत नाही की टायट्रेशन संपलंय तोपर्यंत तुम्हाला ऍडिशन सुरू करायची. त्याच्यानंतर काही एरर्स जे आहेत ते एरर्स काढून टाकण्यासाठी रिकमेंडेशन काय केलंय की तुमच्या टायट्रंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 100 पटीने असलं पाहिजे. तुमच्या एनालाइट पेक्षा टायट्रंटचं कॉन्सन्ट्रेशन हे 100 पटीने जास्त असलं पाहिजे. आणि मग टेम्परेचर चेंज किती होतो तर 0.1 to the 0.2 डिग्री सेल्सिअस होतो. आपलं मशीन कसं आहे तर ते मशीन 0.0001 डिग्री सेल्सिअस एवढा छोटासा चेंज जो आहे तो मोजू शकतो. ओके, सो द नेक्स्ट वन इज द इंटरप्रिटेशन ऑफ कर्व ऑब्टेन इन द टीईटी. याच्यातला दुसरा पॉइंट आहे की टीईटी मध्ये जे काही कर्व मिळतात तर ते कर्व कसे वाचायचे तर त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं त्या संदर्भात इथे एक जनरल आयडिया या स्लाइड मध्ये आहे. तर इथे एक रिएक्शन दाखवले बघा. रिएक्शन बिटवीन सोडियम हायड्रोक्साइड अँड बोरिक ऍसिड. तर याच्यामध्ये काय होतं की सोडियम बोरेट तयार होतं Na2B4O7 आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होतं. या रिएक्शनचं प्रोडक्ट काय Na2B4O7 आणि हे बॅलन्स केलेलं नाही मी. जर तुम्ही बॅलन्स केलं तर 2 मॉलिक्यूल ऑफ NaOH आणि 3 मॉलिक्युल्स ऑफ H3BO3 आहे. आणि मग इथं Na2B4O7 म्हणजे सोडियम बोरेट तयार होतं आणि वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. आणि ही जी रिएक्शन आहे ही थर्मोमेट्रिक एन्थाल्पी टायट्रेशनने केली. आणि थर्मोमेट्रिक एन्थाल्पी टायट्रेशन ही रिएक्शन केल्यानंतर ग्राफ जो आहे तो अशा पद्धतीचा ग्राफ तुम्हाला ऑब्टेन झाला. ABCD हा ग्राफ मिळालाय. तर हा ग्राफ ऍक्च्युअली वाचायचा कसा किंवा ह्या ग्राफचा प्रत्येक भाग कसा आला तर त्याचं ऍक्च्युअली काय म्हणजे कन्क्लुजन आहे तर किंवा त्याचा अर्थ काय होतो तर हे थोडक्यात आपण इथे डिस्कस करणार आहे. सो नाउ विल स्टार्ट आवर डिस्कशन फ्रॉम द पॉइंट ए. पॉइंट ए इज हियर. Could you see the point A? Yes, point A is here. So here is point A. So now first thing is that point A is observed at the beginning of the temperature reading. Point A कुठला आहे हा आहे. हे कधी मिळतो टायट्रेशन सुरू करायच्या अगोदरचा पॉइंट. पॉइंट A is observed at the beginning of temperature reading. म्हणजे आता टायट्रेशन सुरू करायचं आणि टायट्रेशन सुरू करायच्या सुरुवातीचं जे पहिलं टेम्परेचर आहे ते म्हणजे पॉइंट A असणार आहे. So as you start the titration, then you will add the titrant. तर तुम्ही titrant add करणार आहे. So as titrant is adding in the analyte, then temperature of the sample changes. आता इथं लाईन AB आलेली बघा. लाईन AB इथपर्यंत हा पॉइंट लाईन AB. तर लाईन AB काय आहे? So लाईन AB is the trace temperature of the solution before addition of the titrant. सॉरी इथे एक मुद्दा राहिला महत्वाचा आपला. तर लाईन AB काय की इट इज द ट्रेस टेम्परेचर ऑफ सोल्युशन बिफोर ऍडिशन ऑफ टायट्रंट. म्हणजे टायट्रंट ऍडिशन करायच्या अगोदरच इथं बघा ए पॉइंट काय की टायट्रेशन सुरू करायच्या अगोदरच आणि A to B म्हणूया आपण आता. टोटल A to B ही लाईन कशाची आहे तर जनरली इट इज द टेम्परेचर मेजर्ड बिफोर द ऍडिशन ऑफ टायट्रंट. टायट्रंट ऍड करायचंय ते फक्त सोल्युशनचं टेम्परेचर आहे तर ते बेसिकली तो जो येणारा ग्राफ आहे तर तो इथपर्यंत असेल A to B. आता लाईन एबीचा जो स्लोप आहे तर तो जास्त असेल तर याचा अर्थ काय होतो की इट इंडिकेट्स दॅट एक्सेस ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन द सोल्युशन अँड द सराउंडिंग. म्हणजे सोल्युशन सराउंडिंगला काहीतरी हीट ट्रान्सफर केली आणि त्यामुळे टेम्परेचर कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे जेवढं स्लोप असा जास्त येईल ए बी लाईनचा स्लोप जेवढा जास्त म्हणजे हा स्लोप इथं आलाय
तर समजा हे असं आलं ए बी नाही, तर याचा अर्थ काय झालं, सोल्युशन तुमचं जे कोनिकल फ्लास्क मधलं सोल्युशन आहे किंवा टायट्रेशन व्हेसल मधलं सोल्युशन आहे त्यानं काय केलं की सराउंडिंगला हिट पास केलेली, त्याने काय केलं की सराउंडिंगला हिट पास केलेली आहे बेसिकली, आणि त्याच्यामुळं ती लाईन जी आहे त्याचा स्लोप जास्त आहे. जेवढं लाईनला स्लोप जास्त म्हणजेच काय की इफ लाईन ए बी शोज मार्क्ड स्लोप then it indicates that there is excess transfer of heat between solution and the surrounding. लक्षात. Now let us come at point B. आता point B काय हो, at point B we're starting the addition of the titrant म्हणजेच काय की at point B addition of titrant begins. पॉइंट बी पासून ऍडिशन करायला सुरुवात केली, टायट्रंटचे ऍडिशन व्हायला सुरू झालं पॉइंट बी, तर तो पॉइंट बी असणार आहे. देन लाईन बी सी म्हणजे इथून इथपर्यंत, इथं ऍक्च्युअली सी पॉइंट इथं आहे, ते नंतर एक्स्ट्रापोलेट करून केलेला आहे, हा सी पॉइंट आहे लाईन बी सी. सो लाईन बी सी इट शोज ग्रॅज्युअल इव्होल्युशन ऑफ हीट ऑफ द रिएक्शन. म्हणजे लाईन बी सी काय की आता तुम्ही टायट्रंट ऍड करायला सुरुवात केली आणि हळूहळू काय व्हायला लागलं की तुमचं जे रिएक्शन मिक्सचर आहे टायट्रेशन व्हेसल मधलं त्याचं टेम्परेचर वाढायला लागलं. तर ते वाढलेलं टेम्परेचर जे आहे ते ग्राफ कसा आहे बघा, टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूम ऑफ टायट्रंट ऍडेड, टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूम ऑफ टायट्रंट ऍडेड, आणि त्याचं टायमिंग सुद्धा आहे. ओके, टायमिंग सुद्धा आहे बेसिकली. तर जनरली बघा की लाईन बेसिक आहे इट शोज ग्रॅज्युअल इव्होल्युशन ऑफ हीट ऑफ द रिएक्शन. लाईन बेसिक शोज ग्रॅज्युअल इव्होल्युशन ऑफ द हीट ऑफ द रिएक्शन. जसं तुम्ही ऍडिशन करत होता टायट्रंट कोनिकल फ्लास्क मध्ये, जसं तुम्ही कोनिकल फ्लास्क मध्ये ब्युरेट मधून सोल्युशन ऍड करत असतं तसं टेम्परेचर हळूहळू वाढेल. तर ते वाढणारं टेम्परेचर काय की इट इज इंडिकेटेड बाय द लाईन बीसी, लाईन बीसी. ओके, सो पॉइंट सी इज द एंड पॉइंट ऑफ ऍक्च्युअल टायट्रेशन. खरं तर पॉइंट सी हा टायट्रेशन एंड पॉइंट आहे, कारण इथं टेम्परेचर चेंज व्हायचं बंद झालं, टेम्परेचर वाढायचं, म्हणजे इथून टेम्परेचर तुम्ही फ्लॅट झालं, एकतर हे असं फ्लॅट असेल किंवा हे असं थोडंसं उतरत असेल. ठीक आहे, म्हणजे पॉइंट सी इज द ऍक्च्युअली एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन. अँड देन द लाईन सी डी इट मे स्लोप अपवर्ड और डाउनवर्ड. तर लाईन सी डी काय आहे, टायट्रेशन संपल्यानंतरचं जे काही ट्रेस टेम्परेचर आहे, टायट्रेशन संपल्यानंतरचं जे टेम्परेचर मेजरमेंट आहे तर ते बेसिकली लाईन सीडी मध्ये येतं. आता ऍक्च्युअली तुम्ही एंड पॉइंट कसा काढता बेसिकली, तर बाय द एक्स्ट्रापोलेटिंग द पोर्शन. म्हणजे ही डी लाईन जी आहे याला एक्स्ट्रापोलेट केलं, इकडची बीसी लाईन याला एक्स्ट्रापोलेट केलं, आणि इथं कुठेतरी या लाईनचं कॉन्टॅक्ट झाला, तर तो जो एक्स्ट्रापोलेटेड पोर्शन आहे सो दॅट वुड बी द एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन. तर तो टायट्रेशनचा एंड पॉइंट असणार आहे. आणि टायट्रेशनचा इनिशियल पॉइंट काय असणार आहे, तर इकडची लाईन आणि ही लाईन जर एक्स्ट्रापोलेट केली तर हा पॉइंट काय असणार आहे, इट वुड बी द इनिशियल पॉइंट ऑफ द टायट्रेशन. टायट्रेशन सुरू व्हायचं सुरुवातीचा पॉइंट आहे. आणि बेसिकली काय की हे जे एक्स्ट्रापोलेटेड पोर्शन जो आहे तर तो काय की एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन आहे. ओके, सो द व्हर्टिकल लाईन बीपी डॅश इज द टेम्परेचर यूज टू इव्हॅल्युएट एन्थाल्पीज. मग बेसिकली काय की ही जी व्हर्टिकल लाईन आहे तर हे ऍक्च्युअली काय की हीट एन्थाल्पी आहे तुमची, म्हणजे ती रिएक्शन काय म्हणू शकतो आपण, त्याला एन्थाल्पी ऑफ रिएक्शन म्हणू शकतो किंवा हीट ऑफ रिएक्शन असं म्हणू शकतो. म्हणजेच काय की इट इज द टेम्परेचर यूज टू इव्हॅल्युएट एन्थाल्पी. तर या टेम्परेचरवरून ऍक्च्युअली एन्थाल्पी आपण बेसिकली काढतो. तर अशा पद्धतीने आपला ग्राफ वाचायचा आहे. तर ते स्लाइड मध्ये आहे, ऑलरेडी स्लाइड मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर इंटरप्रिटेशन ग्राफचं कसं करायचं लक्षात आलं, तर या पद्धतीने आपण ग्राफचं इंटरप्रिटेशन जे आहे तर ते बेसिकली करू शकतो. सो नाउ नेक्स्ट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग टू द टीईटी कर्व. टीईटी कर्व जो आहे याच्यावरती कुठल्या फॅक्टरचा बेसिकली इफेक्ट होतो, तर हिट लॉसेस और गेन्स फ्रॉम आउटसाइड द सिस्टम व्हाया व्हेसल. म्हणजे बघा ते जे व्हेसल वापरले ते जर आयसोलेटेड नसेल तर ते एन्व्हायरमेंट कडून हिट घेऊ शकतं किंवा आतल्या सोल्युशनची हिट एन्व्हायरमेंटला जाऊ शकते, आणि त्याच्यामुळे मग काय होईल की तुमच्या सोल्युशनचं जे टेम्परेचर आहे ते वेगळं येणार. म्हणजे ऍक्च्युअल टेम्परेचर रिएक्शन झाल्यामुळे जे टेम्परेचर चेंज झालं त्याच्यापेक्षा ते वेगळं येणार, आणि त्यामुळे एरर येऊ शकते. त्याच्यामुळे तुमचा व्हेसल जो आहे तो पूर्ण आयसोलेटेड असणं गरजेचं आहे. देन द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टायट्रंट अँड टायट्रॅन्ट. टायट्रेशन सुरू करायच्या अगोदर टायट्रंट आणि टायट्रॅन्ट मध्ये ऑलरेडीच टेम्परेचर डिफरन्स असेल तर इट कॉजेस द एरर. तर त्याच्यामुळे सुद्धा बेसिकली एरर येऊ शकते. देन इव्हॅपोरेटिव्ह लॉसेस फ्रॉम सरफेस ऑफ रॅपिडली मिक्स्ड फ्लुइड. म्हणजे बघा काय होतं बघा, जनरली तुम्ही तिथे स्टरर बसवलेले आणि वरतून सोल्युशन ऍड केलं ड्रॉपवाईज ब्युरेट मधून, आणि फास्ट स्टरिंग केल्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा इव्हॅपोरेशन होऊन त्यातल्या काही सॉल्व्हंटचा जो पार्ट आहे तो लॉस होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे पण तुमच्या टेम्परेचरवरती इफेक्ट होऊ शकतो. तर तो एक महत्वाचा इफेक्ट आहे. देन हिट ऑफ सोल्युशन व्हेन
टायट्रंट मिक्स्ड विथ द एनालाइट. हीट ऑफ सोल्युशन आणि हीट ऑफ रिएक्शन हे दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. हीट ऑफ सोल्युशन आणि हीट ऑफ रिएक्शन हे दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर हीट ऑफ सोल्युशन म्हणजे काय की कुठलंही सोल्युशन बनवत असताना त्याच्यामधून जे काही हीट जनरेट होते तर ती हीट ऑफ सोल्युशन असणार आहे. आपण ऍक्च्युअली टायट्रंट म्हणजे काय हे पण सोल्युशनच आहे आणि एनालाइट पण हे कशाच तरी सोल्युशनच आहे. तर त्याचे दोघांचे जे हीट ऑफ सोल्युशन्स आहेत तर ते हीट ऑफ सोल्युशन एकमेकांमध्ये ते दोघं एकमेकावर रिएक्ट झाले म्हणजे टायट्रंट आणि एनालाइट हे रिएक्ट झाल्यानंतर पण त्या हीट ऑफ सोल्युशनचा या दोघांच्या टेम्परेचरवरती इफेक्ट होऊ शकतो. तर तो एक महत्वाचा इफेक्ट आहे. देन हीट इंट्रोड्युस्ड बाय द मेकॅनिकल ऍक्शन ऑफ स्टरिंग. मग स्टरर फार जोरात फिरतो आणि स्टरर जोरात फिरल्यामुळे स्टरर गरम होऊन स्टररची सुद्धा हीट त्या सोल्युशनला पास होऊ शकते. तर इट ऑल्सो कॉजेस द एरर इन द रिडिंग. तर त्याच्यामुळे पण रिडिंग मध्ये एरर येऊ शकते. कारण थर्मिस्टरला काय कळतं, थर्मिस्टरला टेम्परेचर चेंज झाला एवढंच कळतो. कोणामुळे झाला याच्याशी थर्मिस्टरला काही फरक पडत नाही. थर्मिस्टरला टेम्परेचर चेंज झाला की तो रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट करणार त्याचं आणि तो विस्टर्न ब्रिजला सांगणार किती झाला रेजिस्टन्स. ते विस्टर्न ब्रिज त्या रेजिस्टन्सचं कन्व्हर्जन परत काय करणार तुमच्या टेम्परेचर मध्ये करणार करंटच्या फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे थर्मिस्टरला फक्त टेम्परेचर चेंज झालं कळतं, कोणामुळे झाला ते कळत नाही. त्यामुळे बाकीच्या काही गोष्टींमुळे जर टेम्परेचर चेंज झाला असेल म्हणजे रिएक्शन सोडून तर त्याच्यामुळे पण ऍक्च्युअली थर्मिस्टर काय करतो रेजिस्टन्स मध्ये चेंज दाखवतो आणि त्यामुळे तुम्हाला एरर येऊ शकते. देन हीट प्रोड्युस्ड बाय थर्मिस्टर इटसेल्फ. थर्मिस्टर स्वतः पण काही वेळेस हीट तयार करतो आणि मग त्यामुळे पण काय होतं की बेसिकली तुम्हाला एरर जे आहे तर ती एरर येऊ शकते. देन द नेक्स्ट वन दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग फार मी डिटेल मध्ये घेतलं नाही आणि एक इन जनरल सांगितलं. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा थर्मोमेट्रिक एन्थाल्पी टायट्रेशनची. तर हे जे टायट्रेशन आहे ते फ्री एनर्जीवरती डिपेंड नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी काय होतं की टायट्रेशन मध्ये एरर्स जे आहे ते कमी येतात. देन इट हॅज वेल डिफाइन्ड एंड पॉइंट फॉर वीक ऍसिड्स. म्हणजे आपण जर बघा इंडिकेटर जर वापरून टायट्रेशन केलं तर वीक ऍसिड वर्सेस वीक बेस हे टायट्रेशन आपल्याला करता येत नाही. बट द सेम टाइप ऑफ द टायट्रेशन वी कॅन कॅरी आउट विथ हेल्प ऑफ टीईटी टायट्रेशन. तर टीईटी टायट्रेशनच्या मदतीने आपण तेच टायट्रेशन परत करू शकतो आणि ऍक्युरेट तुम्हाला एंड पॉइंट त्याचा मिळू शकतो. अगेन इन दिस पर्टिक्युलर टायट्रेशन टेम्परेचर काय असेल की चेंज इन टेम्परेचर डिपेंड्स ऑन द एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. तो पण एक याचा ऍडव्हान्टेजेस आहे. कारण रिएक्शनची एन्थाल्पी चेंज आहे म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय असेल किंवा एखाद्या रिएक्शनची जनरल काय की टेम्परेचर चेंज झालं किंवा हीट चेंज झाली तर ते हीट चेंज वरती याचा एंड पॉइंट डिपेंड आहे. त्याच्यामुळे हे काय की जेन्युइन एंड पॉइंट तुम्हाला बेसिकली देतं. देन द लोवेस्ट लिमिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन दॅट कॅन बी सक्सेसफुली टायट्रेटेड इज द 0.001 मोल. एवढं कमी जरी कॉन्सन्ट्रेशन असेल तरी सुद्धा आपण हे टायट्रेशन या टेक्निकने करू शकतो की जे लॅबोरेटरीमध्ये पॉसिबल आहे. लॅबोरेटरीमध्ये आपण काय करतो जास्तीत जास्त 0.01 किंवा 0.01 त्याच्यापेक्षा खाली कॉन्सन्ट्रेशन असेल तर लॅबोरेटरीमध्ये आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन मोजता येत नाही. त्याच्यामुळं ही मेथड फार सेन्सिटिव्ह आहे. कारण 0.001 मोलर एवढं कमी कॉन्सन्ट्रेशन असेल तर सुद्धा आपण टायट्रेशन बेसिकली करू शकतो. देन वी कॅन टायट्रेट ऑल ऍसिड्स विथ हेल्प ऑफ दिस टेक्निक. आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन अगदी 0.01 मोलर असेल तरी सुद्धा आपण करू शकतो. सगळ्या प्रकारचे ऍसिड त्याचे म्हणजे स्ट्रेंथ किती कमी असू द्या हे सगळे ऍसिड्स आपण जनरली काय करू शकतो या टेक्निकने टायट्रेशन करू शकतो. तर दीज आर दी सम ऍडव्हान्टेजेस ऑफ दी थर्मोमेट्रिक एन्थाल्पी टायट्रेशन्स. ओके सो लास्ट पॉइंट द ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन मध्ये मला वाटतं तुम्हाला फार काय सांगायला लागू नये. जे जे टायट्रेशन आपण बाकीच्या सगळ्या मेथडने करतो ना ऑल दी टायट्रेशन्स वी कॅन कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ थर्मोमेट्रिक एन्थाल्पी टायट्रेशन. म्हणजे ऍसिड बेस्ड टायट्रेशन लॅब मधलं असेल, रेडॉक्स टायट्रेशन असेल, लॅब मधलं कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन असेल, प्रेसिपिटेशन टायट्रेशन असेल, ऑल इन्स्ट्रुमेंटल टायट्रेशन्स दॅट वी कॅन कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ कंडक्टोमीटर, पोटेन्शियोमीटर, त्याच्यानंतर पीएच मीटर, अँप्रोमेट्रिक टायट्रेशन हे सगळे टायट्रेशन आपण बेसिकली या टेक्निकने करू शकतो. ठीक आहे. So this is about all thermometric enthalpy titrations. If you have any doubts, any questions, you may ask your question. Session is open for the discussion for 5 minutes and then we'll stop here. Syllabus आपला almost संपलेला आहे. काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. Yes. If you have any doubts, any questions, you may ask your question. Session is open for the discussion. Thank you.